व्हेज मला व्हेज मला व्हेज सांगितलंय मी. सांगितलं ना जे एक असेल ना तर किती एक शोधू. तीन आहे तुला ऐक, काय मटन राहुलदादा साळुंके यांकडून आपल्या महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचे स्टँड तिकडे घे. उद्घाटन होते. राहुलदादा साळुंके स्टँड घे ना, स्टँड उचल ना डायरेक्ट तिकडे घे. आरामात पाय अडकेल केबल बघ. तर आपण पाहिलं सुंदर पद्धतीने आपल्या महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून राहुलदादा यांनी जो उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा पहिला हार आहे तो आपण चढवलेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि सुरेश दादा यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हार अर्पण करूया आपल्या बाप्पांना. कारण की प्रथमेश सर आलेत आणि प्रथमेश सर यांच्या शुभ हस्ते आपण त्याचे हार अर्पण करतायत. बोला गणपती बाप्पा. सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहुण्यांची उपस्थिती आणि त्या उपस्थितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हार अर्पण करून आणि त्यानंतर आपण मैदानामध्ये प्रस्थापित होऊया. तर आपण पाहतोय या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मैदानामध्ये प्रस्थापित व्हायचं आहे. अगदी खेळपट्टीचं उद्घाटन या ठिकाणी केलं जाईल. चांगल्या पद्धतीने आपण खेळपट्टी आज गणराज्य राखण्याचं मैदान नेहमी चर्चेत असतं. कारण की दत्त जयंतीच्या निमित्ताने इथे भरपूर मोठ्या प्रमाणावर सामने होतात. आणि त्यानंतर आज जर पाहिलं तर कोकण कट्टा या नावाने आज आपली प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन घे, दोन तीन घे. तर आपण पाहतायत या ठिकाणी उपस्थित सर्व तनुजा बबन घरत या उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी खूप मोठी मदत त्यांनी आपल्याला केलेली आहे. प्रथम पारितोषिकची ट्रॉफी आहे ती देखील आपण पाहते तनुजा घरत मॅडम यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तसेच विजय ग्राउंडची ट्रॉफी देखील आपण पाहतोय. आणि मी त्यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण सर्वात प्रथम या यष्टांचे पूजन म्हणून हार अर्पण करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय. आपण पाहतोय या ठिकाणी तनुजा मॅडमांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते हार अर्पण करून आजच्या या रजनीचं अगदी उद्घाटन समारंभ एक सुरळीत पार पाडावं असं मी विनंती करतो. आणि हार अर्पण करून जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आपल्या मॅडमचं. त्याचप्रमाणे सुरेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण बोला गणपती बाप्पा. खूप चांगल्या पद्धतीने अगदी श्रीफळ करून या मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे. प्रकाश गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत. या तुमच्या अगदी आपले मान्यवर देखील आहेत प्रकाश गुरव साहेब. त्याच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ अर्पण करून
उद्घाटनाचा कार्यक्रम अगदी एक चांगला दर्जा देऊया. अरे बर्फ झाला तर लगेच. बर्फ झाला लगेच. थंड पडले चटणी खाल्लंय. खूप चांगल्या पद्धतीने इथे उद्घाटनाचा कार्यक्रम आपण पाहतोय संपन्न होत असताना. इकडे तू जवळपास आणि नाही. आकाश गुरव साहेबांना देखील मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण आणखीन एक श्रीफळ या ठिकाणी अर्पण करूया या मैदानासाठी. क्रिकेट म्हटलं तर मैदान आणि मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. अगदी जोरदार या सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करूयात. आपण नक्कीच या ठिकाणी तनुजा मॅडम आणि सूरज साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नेटवर्क तो फुल आहे. ऐक ना हे बघा अर्जे बोल आजचा हा दिवस ऋषी कालावधीनंतर आपण ज्याची वाट बघत होतो ऋषी तो दिवस उजळलाय. आपल्या सगळ्या कोकण कष्टाच्या या सर्व खेळाडू ग्रामस्थ सगळ्यांना याची आतुरतेने वाट पाहत होती. आणि या दिवसाचं प्रमाणे आपल्याकडे जवळजवळ 8 संघ खेळत आहेत. 6 संघ खेळत आहेत. 10 संघ म्हणजे जवळजवळ 100 ते 150 खेळाडू या खेळात आज सहभागी होत आहेत. आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे पूर्ण रात्रीचं लीग पूर्ण होणार आहे. आपल्या कोणामध्ये सुद्धा वादविवाद होणे आणि हा साजेसा खेळ करून आपण सगळ्यांना याचं एक उदाहरण देऊया की बाबा या सगळ्या पंचक्रोशीत आपण सुद्धा या सगळ्याचा भाग घेऊन चांगल्या पद्धतीने खेळ करून टाकूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद श्रीदादा यांचं खूप चांगलं आपल्याला नक्कीच मनोगत व्यक्त करताना पाहायला मिळाले. मी तुकाराम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुकाराम खापर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की त्यांचे शुभ हस्ते प्रथम या सामन्याचं नाणेफेक आपण करणार आहोत आणि दोन्ही संघाचे करणार जाऊ शकतो पण ती केबल पण त्यांची बरोबर नाही. ऑफ केला तरी पण ऑडिओ जातोय. त्याचं बटन ऑफ केलं तरी ऑडिओ जातोय. आपण सगळं बोलतो सगळं ऑडिओ जातो. अमेरिका फायटर्स टायगर्स कवी आपलं का धर्मिष्ठा आणि अमेरा दोन्ही संघाचे कर्णधार. धर्मिष्ठा फायटर्स आणि अमेरा टायगर्स या संघाचे या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहेत आणि तुकारामजी खामकर साहेब यांचे शुभ हस्ते नाणेफेकीचा खेळ आपण करणार आहोत. धर्मिष्ठा फायटर म्हटलं तर निरंजन कानकर संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कोकण हा कॉल दिला आणि टॉस इथे जिंकलाय राहुल कट्टा 2 मिनिटं खूप चांगल्या रीच आपण पाहतोय. अगदी ऑरेंज जर्सी आणि रेड जर्सी अगदी प्रत्येक जर्सी किती आतुरता होती तुला या टुर्नामेंटची. खूप चांगल्या पद्धतीने टॉस जिंकलाय आणि काय डिसिजन असेल बॉल याचा फील्ड फर्स्ट हा डिसिजन आहे. कसं वाटतंय आज आपल्या अगदी पूर्ण कोकणातील आंबे जर एकत्रित केले एक पेटी जशी दिसते तसे आज सर्व प्रफुल्लित आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आपले भावबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. काय म्हणशील किती आतुरता होती तुला? खूप छान वाटतंय. कोकण प्रीमियर लीग खेळताना सर्व दुसरं पण भारी वाटतंय आणि आमच्या संघाची साथ आणि आमचे संघ मालक
मी स्वतः आणि आमचे आधुनिक संघ मालक आहेत, खूप छान वाटते. असं कोणता खेळाडू तुमच्यामध्ये एक असा आला की त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर स्मित असं झालं, कारण की प्रत्येक संघामध्ये एक खेळाडू असा असतो की तो आपल्याकडे येणं खूप गरजेचं आहे. आणि तो असा कोणता खेळाडू होता तो तुला आज मिळाला? टॅपचा नियम काय आता मी स्वतः. त्या बाहेर नक्की त्या आहे. स्वतः नक्की त्या ठिकाणी देशामध्ये क्रिकेट संघाचे आपण पाहतो कप्तान यांना नक्कीच बोलूयात. खूप चांगल्या पद्धतीने काम झाला. टॉस जिंकले असतात तर काय दिसलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. कोणावर भरोसा आहे की आज आपल्या संघाकडून चांगलं बॅटिंग नक्कीच आपल्याला दर्जवली जाईल? अनिश आहे, राहुल आहे, शिव आहे, मी स्वतः आहे. आपल्या संघाचे संघ मालक नक्कीच काय म्हणशील आज कोकण कट्टा खेळताना कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटते. आणि आमचे आज जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आले त्यांना कसं धन्यवाद द्याल तुम्ही? धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपण अगदी लवकरात लवकर ही टुर्नामेंट जसं आपण पाहतोय पहिल्या चेंडू नक्कीच या ठिकाणी जाईल. मान्यवर या ठिकाणी येतील. मान्यवर की या खेळपट्टीचा आनंद घेण्यासाठी विनवणी करतायत. तर आपण कट्टा माकणे जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आणि ऋषी सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतो सूरज त्याचा आस्वाद आनंद घेत असताना चेहऱ्यावर स्मित हास्य आणि प्रत्येकाला ते असं राईट साईड पासून असं दाखवायला सांगा कॅमेरामध्ये असं. प्रत्येकाच्या नसानसात असते आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. तर चालू आपण पहिली मॅच करू. दोन्ही संघ सज्ज व्हायचंय. ज्यांनी क्षेत्ररक्षण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय तर आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावायचे आणि दोन सलामीचे फलंदाज आपण मैदानात उतरवायचे आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाने. रात्र काढायचं इकडे. तर आपण पाहतो या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अगदी मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगल्या पद्धतीने आसनस्थ होत असताना आपल्याला तर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पाहिलं तर साई तनुजा बदल तर यांच्याकडून एक मोठी भव्य फर्स्ट आणि सेकंड ची जी ट्रॉफी आहे ती आपल्याला आलेली आहे. त्याचप्रमाणे कोकण कट्टा ग्रुप यांच्याकडून आपण पाहतो तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने मॅन ऑफ द सिरीज आई एकवीरा ग्रुप खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर माकळ्यामध्ये आई एकवीरा त्या पद्धतीने जी टुर्नामेंट होते खूप चांगली टुर्नामेंट आपण नेहमीच अनुभवतो आणि त्यांच्याकडून ही मॅन ऑफ द सिरीज साठी एक ट्रॉफी आलेली आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओंकार सावंत यांच्याकडून एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाज विपुल